नमस्कार. आजच्या या सादरीकरणात भौतिकशास्त्रातील एका अतिशय रंजक आणि अगदी मूलभूत विषयाचं आपण विश्लेषण करणार आहोत. हा विषय म्हणजे स्टेट्स ऑफ मॅटर, अर्थात पदार्थांच्या अवस्था. आपल्या आजूबाजूचं जग नेमकं कसं काम करतं त्याची ही पहिली पायरीच म्हणावी लागेल. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आता भौतिक जगात कोणतीही गोष्ट नेमकं कोणतं रूप घेईल हे कशावर ठरत असावं, हा प्रश्न खरंच खूप कुतूहल निर्माण करणारा आहे. बघा, आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीचा आकार आणि स्वरूप ठरवणारे काही ठराविक नियम आहेत. कोणतंही रूप असं आपोआप ठरत नाही, त्यामागे एक अतिशय स्पष्ट असं विज्ञान दडलंय. भाग 1. पदार्थांच्या अवस्था. 3 मूलभूत रूपे. तर मुख्यत्वे पदार्थाच्या 3 मूलभूत अवस्था असतात. पहिली अवस्था म्हणजे घन किंवा सॉलिड. ही एक अतिशय घट्ट आणि कणांना बांधून ठेवणारी रचना असते. दुसरी अवस्था आहे द्रव, ज्याला आपण लिक्विड म्हणतो, जिथे पदार्थ प्रवाही बनतो, अगदी पाण्यासारखा. आणि तिसरी अवस्था म्हणजे वायू किंवा वेपर, जिथे कण पूर्णपणे मुक्त असतात. हाच तर आपल्या भौतिक विश्वाचा खरा पाया आहे. निसर्गातील सगळी रूपं ह्याच 3 अवस्थांमध्ये विभागलेली आपल्याला पाहायला मिळतात. भाग 2. उष्णतेचा परिणाम उष्णता दिली असता. आता गंमत बघा, जेव्हा एखाद्या पदार्थाला उष्णता दिली जाते तेव्हा एक अतिशय वेगवान आणि गतिमान बदल घडतो. हा प्रवास एका विशिष्ट दिशेने जातो. सुरुवात होते ती घन म्हणजे सॉलिड अवस्थेकडून. उष्णता मिळताच त्याचं रूपांतर द्रव किंवा लिक्विडमध्ये होतं. आणि जर उष्णता देणार असंच सुरू ठेवलं तर हाच द्रव पुढे वायू म्हणजेच वेपर अवस्थेत पूर्णपणे मुक्त होतो. म्हणजे बघा, उष्णता ही केवळ एखादी गोष्ट गरम करण्याची क्रिया नाहीये, तर ती एक सक्रिय ऊर्जा आहे जी पदार्थाच्या कणांना बंधनातून मुक्त करून अधिक गतिमान बनवते. भाग 3. उष्णता काढून घेण्याचा परिणाम उष्णता काढून घेतली असता. आता हा प्रवास आधीच्या प्रक्रियेच्या अगदी थेट उलट आहे. जेव्हा उष्णता काढून घेतली जाते तेव्हा सुरुवात वायू किंवा वेपरपासून होते. उष्णता कमी केली की ऊर्जेचा वेग आपोआप मंदावतो आणि मग त्या वायूचं रूपांतर द्रव म्हणजेच लिक्विडमध्ये होतं. ही प्रक्रिया अशीच पुढे चालू ठेवली तर शेवटी तो पदार्थ पुन्हा एकदा घन किंवा सॉलिड अवस्थेत पूर्णपणे स्थिर होतो. म्हणजे उष्णतेचा अभाव एखाद्या पदार्थाला त्याच्या मूळ, शांत आणि शिस्तबद्ध रूपात कसं परत आणतो हे यातून अगदी लख्खपणे स्पष्ट होतं. भाग 4. बदलाचे चक्र औष्णिक ऊर्जेचा समतोल. आपण आत्ता पाहिलेल्या या दोन्ही प्रक्रियांमध्ये एक विलक्षण, अतिशय सुंदर असा नैसर्गिक समतोल दडलेला आहे. एका बाजूला उष्णता दिली की प्रवास घन ते द्रव आणि द्रव ते वायू असा पुढे जातो. तर दुसऱ्या बाजूला उष्णता काढून घेताच तोच प्रवास वायू ते द्रव आणि द्रव ते घन असा उलट्या दिशेने पूर्ण होतो. उष्णता देणं आणि ती काढून घेणं या 2 साध्या कृतींमुळे पदार्थाच्या अवस्था सतत बदलत राहतात. हे एक अखंड आणि खरंच थक्क करणारं चक्र आहे. निसर्गाचा हा प्रचंड मोठा खेळ ऊर्जेच्या याच समतोलावर उभा आहे. मग शेवटी प्रश्न असा पडतो की उष्णतेचे हे साधे नियम या अवाढ्य भौतिक विश्वावर कसे नियंत्रण ठेवत असतील. आपण आत्ता पाहिलेल्या या घन, द्रव आणि वायूच्या चक्राचा विचार केला तर लक्षात येतं की विज्ञानाचे आणि या विश्वाचे बरेचसे गूढ याच नियमांमध्ये दडलेले आहेत. उष्णतेचं देणं आणि घेणं हाच या संपूर्ण भौतिक रचनेचा मुख्य आधार आहे. या मूलभूत बदलांमागे विश्वाचं आणखी कोणतं नवं रहस्य दडलं असेल याचा विचार नक्की करायला हवा.